केंद्रामध्ये प्रवेश नको, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना हे पत्र लिहिलंय। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। तर कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत त्यांनी हे पत्र लिहिल्याची माहिती समोर येते। मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। आता 10वी 12वीच्या परीक्षा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुलींना बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको अशी मागणी करणारं पत्र हे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलेलं आहे। त्यामुळे आता दादा भुसेंची यावर काय प्रतिक्रिया येते, ते कशा पद्धतीने या पत्राची दखल घेतात ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? आता काही दिवसांमध्ये परीक्षा आहेत 10वी 12वीच्या आणि त्याच पार्श्वभूमीवर ही एक मोठी मागणी नितेश राणेंनी केली आहे। नेमकं काय म्हटलंय पत्रात? नितेश राणे यांनी हे पत्र जे आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलंय। आपल्याला माहिती आहे की भाजपमध्ये नितेश राणे हे हिंदू जहाल वक्तव्य करणारे नेते म्हणून ओळखले जातात। ते आता मंत्री आहेत आणि ज्या ज्या वेळेस हिंदूंचा मुद्दा येईल किंवा सनातनचा मुद्दा येईल त्यावेळी अनेक प्रखर आणि जहाल वक्तव्य करण्यामध्ये नितेश राणे पुढे असतात। याच पद्धतीनं आताचा विषय जर पाहिला तर पुन्हा एकदा परीक्षांना लक्षात ठेवून किंवा परीक्षा केंद्रित करून 10वी ते 12वीची परीक्षा आहे त्या लक्षात घेऊन त्यांनी बुरखाधारी विद्यार्थ्यांना किंवा बुरखाधारी जे विद्यार्थिनी आहेत त्यांना तिथं प्रवेश देऊ नये, यामुळे डमी कॅन्डिडेट किंवा डमी विद्यार्थी आणि त्याचबरोबरीनं कॉपीचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अनेक जे विद्यार्थी आहेत जे वर्षभर मेहनत करतात त्यांचा अधिकार कुठेतरी हिरावून घेतला जाईल अशा पद्धतीचा आशय लिहून हे पत्र जे आहे हे मंत्री नितेश राणे यांनी मंत्री दादा भुसे यांना लिहिलेलं आहे। होऊ शकतं त्यावरती चर्चा देखील, माफ करा, जी माहिती मिळते त्यानुसार नितेश राणे आणि दादा भुसे यांची या विषयावर चर्चा देखील झालेली आहे आणि सकारात्मकपणे विचार करू याविषयी योग्य ती अंमलबजावणी केली जाईल असं उत्तर देखील मंत्री दादा भुसे यांनी नितेश राणे यांना दिलेलं आहे। त्यामुळे जर शिक्षण विभागाने या पत्राचा विचार केला तर अनेक ठिकाणी विशेष करून मुस्लिम बहुल भाग जे आहेत त्या भागामध्ये जर असे विद्यार्थी किंवा असे जे विद्यार्थिनी आहेत जे बुरखा घालून येतील त्यांना मात्र तिथं बुरखा घालून येता येणार नाही आणि त्यामुळे तिथं एक वेगळा मुद्दा जो आहे तो उपस्थित होईल। हे पत्र आहे मंत्र्यांना दिलेलं आहे, मंत्री त्यावर विचार करतील असं सांगितलेलं आहे। त्यामुळे सरकार नेमकं काय विचार करेल हे देखील पाहावं लागेल। निश्चितच अजित, आणखी एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आपण बघतोय मागील काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमध्ये सुद्धा असा काहीसा प्रकार समोर आलेला होता। त्यावेळेला कारण वेगळं होतं आणि आता जेव्हा परीक्षा आहेत त्यावेळेला अशा पद्धतीनं नितेश राणे यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये बुरखा घालून विद्यार्थिनीला प्रवेश देऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, काय परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो? बघा, बऱ्याच वेळा असं झालं की मुंबई आहे किंवा मुंबईच्या बाहेरच्या अनेक जे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, तिथं अनेक कॉलेजने स्वतःहून याविषयी जे आहेत त्या नोटिफिकेशन लावले होते किंवा नियम लावले होते, असे परिपत्रक जारी केले होते की शिक्षण ज्या ठिकाणी घेतलं जातं ते एक मंदिर असतं, त्या ठिकाणी सर्वांना समान अधिकार असतो, सर्वांना समान वागणूक असते। यामुळे या ठिकाणी जर आपण बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये त्या मंदिरामध्ये भेदभाव करत नाहीये तर मग अशा रीतीनं पेहरावामध्ये का भेदभाव करावा आणि तिथं करून बुरख्यावरच अनेक शाळा कॉलेजांनी आक्षेप घेतला होता। नंतर ज्यावेळेस या गोष्टी समोर आल्या त्यावेळेस शाळा कॉलेजने तो विषय मागे घेतला होता, पण अजूनही काही शाळा ज्या आहेत किंवा अजूनही काही अशा कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी अशा रीतीचे नियम हे लागूच आहेत। त्याच पार्श्वभूमीला घेऊन हा निर्णय किंवा हा जो हे जे पत्र लिहिण्याचं कारण जे आहे ते नितेश राणे मंत्री यांनी केलं असं दिसतंय आणि याच्यामुळे परिणाम नक्कीच होऊ शकतो। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत, अनेक ठिकाणी राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणूक आहेत, या निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रकर्षाने आपल्याला फायदेशीर ठरू शकतो असं एकंदर नितेश राणे यांच्या पत्रावरून दिसून येत आहे। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीच्या अनेक नेत्यांनी विशेष करून हिंदुत्ववादी मुद्द्यांवरती भाजपने जी भूमिका घेतली होती, या अनेक मुद्द्यांवरून त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदा होताना दिसला होता। तोच फायदा पुढे कायम ठेवावा अशा रीतीनं नितेश राणे यांनी हे पत्र लिहिलं असावं आणि हा त्यांच्या एका निवडणूक रणनीतीचा भाग असावा असं देखील विरोधक यावेळी म्हणतायत। त्यामुळे नितेश राणे यांनी हे सगळे पत्र लिहिल्यानंतर एक मोठ्या प्रमाणात याच्यावरती आता आरोप प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया देखील येणं सुरू होतील। पण अजित, एक सवाल, नितेश राणे यांची भूमिका ही नेहमीच प्रखर हिंदुत्ववादी राहिलेली आहे, पण शिक्षण मंत्री दादा भुसे जिथून येतात, ज्या मतदारसंघातून येतात तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे। त्यामुळे जर आपण राजकीय दृष्ट्या विचार केला, तुम्ही जसं सांगितलं की नितेश राणेंना त्यांच्या भूमिकांचा फायदाही झालेला आहे, पण दादा भुसे
तसा निर्णय घेतील का असा सवाल उपस्थित होतोय. अर्थात ज्यावेळेस हे पत्र दिलं त्यावेळी त्यांच्या खात्याकडून नितेश राणे यांना जे सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार याच्यावरती सकारात्मक विचार केला जाईल असं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आता दादा भुसे याच्यावरती काय प्रतिक्रिया देतील किंवा त्याच्यावरती काय निर्णय घेतील का हे पत्र फक्त स्वीकारून ते तसंच ठेवतील हे सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण त्याविषयी ते नेमकी काय भूमिका घेतील हे देखील लवकर ते स्पष्ट करतील असं त्यांच्या खात्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. निश्चितच ते भूमिका स्पष्ट करतील आणि सकारात्मक विचार करतील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, काही निर्णय होतो का ते बघावं लागेल. अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला ह्याबद्दल लक्ष घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे. बुरखा चेकिंग करताना लॉ अँड ऑर्डरची स्थिती येऊ शकते, कारण बुरखा चेकिंग करताना बरेच वेळेला ऑब्जेक्शन घेतात, मग गोंधळ होतो. हो, कारण का काय होतं, जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतं तर मग ये हमारे धर्म के खिलाफ है, ये इस्लाम के खिलाफ है असं बोलण्याची भाषा सुरू होते. पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील, कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपला स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सरळ स्पष्ट मुद्दा आहे. कारण का तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला चटके लागतात. यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंत ठेवा. तो दुसऱ्यांवर लादण्याचा प्रकार करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत यायला लागलं की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे पोलरायझेशन करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या अहो लक्षात घ्या, लांगुल चालन म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन होऊ नये ही आमची सरकारचीच भूमिका आहे. मी काय वेगळं बोलत नाहीये. म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे अगर परिपत्रक निघाले असतील किंवा GR निघाले असतील तर सरकार म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून, सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे. आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे अगर GR आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा. कारण का एका धर्माचेच लाड करण्याचं कुठेच काय कुठलीच भूमिका घेता कामा नये असं मताचे आम्ही सगळेजणच आहोत. आता काही दिवसांपूर्वी भाजपचे आणि संघाच्या संदर्भात बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे परिकरणाची भूमिका भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे असं स्वरूपात आधी दिलेल्या सूचना केलेल्या आहेत आणि तशा स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये हिंदुत्व हा अजेंडा हा राजकीय कधीच असू शकत नाही. हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्वाबद्दल बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मतं मिळवण्याचा विषय राहत नाही. म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्ववादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचे कर्तव्यच आहे. म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका ह्याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही. सर, आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो बुर्खा पहनना जो है नॉट अलाउड किया जाना चाहिए. क्या कहेंगे? देखिए, ऐसा है कि पिछले साल का एक GR मेरे पढ़ने में आया, मालूमात मेरे को किसने तो दी. उसमें ऐसा लिखा था कि जो 10वीं और 12वीं के जो छात्र हैं उनको बुर्खा पहनने की परमिशन दी जाए.